आज आपण समरलिखित राधा या कादंबरीच्या प्रवासाला सुरुवात करतो, जिथे प्रेम म्हणजे हक्क नाही तर समज आहे, नातं म्हणजे बंधन नाही तर मुक्ती आहे. ही कथा आपल्याला राधा, कृष्ण आणि श्रावणी यांच्या नात्यांतून प्रेमाचे, नैतिकतेचे आणि आत्मिक जोडणीचे वेगळे अर्थ उलगडून दाखवते. राधा या कादंबरीचा आरंभ कुठल्याही नाट्यमय घटनेने होत नाही. इथे कुठेही मोठा स्फोट नाही, कुठेही अचानक आयुष्य उलथापालथ करणारी घटना नाही. उलट ही कथा हळूहळू उलगडते, जशी एखादी जुनी वही उघडताना पानागणिक आठवणी उलगडतात. आणि याच शांततेतून लेखक आपल्याला श्रावणीच्या आयुष्यात घेऊन जातो. श्रावणी ही या कथेची केवळ निवेदिका नाही, तर ती शोधक आहे. ती स्वतःचं आयुष्य समजून घेण्यासाठी राधेच्या आयुष्याकडे पाहते आणि राधेला समजून घेताना ती स्वतःलाही उलगडते. श्रावणीच्या आयुष्यात एक पोकळी आहे. ती स्वतःला कधीच पूर्ण वाटत नाही. तिच्याकडे सगळं आहे, शिक्षण, स्थैर्य, सुरक्षितता, पण तरीही आत कुठेतरी काहीतरी अपूर्ण आहे. तिला प्रेम समजत नाही, नात्यांची गुंतागुंत समजत नाही आणि त्याहून जास्त तिला स्वतःचं मन समजत नाही. म्हणूनच ती प्रश्न विचारते, ती उत्तरं शोधते आणि याच शोधात तिची भेट होते राधेशी. राधा म्हणजे केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर ती एक अवस्था आहे. ती प्रेमाची अशी व्याख्या आहे जी समाजाने स्वीकारलेली नाही, पण मनाने जाणवलेली आहे. राधा म्हणजे त्याग, समर्पण आणि तरीही आत्मसन्मान. ती कृष्णावर प्रेम करते, पण ते प्रेम मागणी करत नाही, ते हक्क सांगत नाही, ते बांधून ठेवत नाही. आणि हेच श्रावणीला अस्वस्थ करतं, कारण तिच्या आयुष्यातलं प्रेम हे नेहमीच अटींवर आधारित असतं. तिच्यासाठी प्रेम म्हणजे अपेक्षा, अधिकार, मालकी, आणि राधासाठी प्रेम म्हणजे मुक्ती. राधा आणि श्रावणी यांचे संवाद या कथेचा आत्मा आहेत. हे संवाद म्हणजे दोन पिढ्यांमधील, दोन विचारसरणींमधील आणि दोन वेगवेगळ्या भावनिक विश्वांमधील टक्कर आहे. श्रावणी प्रश्न विचारते आणि राधा उत्तर देत नाही, ती अनुभव सांगते. ती उपदेश करत नाही, ती कथा सांगते. आणि त्या कथांमधून श्रावणीला हळूहळू समजायला लागतं की प्रेम म्हणजे नेहमी मिळणं नसतं, कधीकधी ते फक्त समजून घेणं असतं. श्रावणीला कृष्णाचं राधेशी असलेलं नातं सुरुवातीला गोंधळात टाकतं. तिला वाटतं, जर प्रेम असेल तर एकत्र का नाही? जर इतकं खोल प्रेम आहे तर त्याग का? आणि राधा हसते. ती सांगते की प्रेम हे मालकी नसतं, प्रेम हे बंधन नसतं, प्रेम हे आत्म्याची ओळख असते. कृष्ण तिचा आहे, पण तो तिचा नसतो. तो तिच्या आयुष्याचा भाग आहे, पण तिच्या आयुष्याचा मालक नाही. आणि इथेच श्रावणी पहिल्यांदा थांबते, कारण तिला आयुष्यभर शिकवलं गेलं होतं की प्रेम म्हणजे माझा आणि तुझा, पण राधा म्हणते प्रेम म्हणजे आपलं. राधा कृष्णाबद्दल बोलताना कधीही तक्रार करत नाही. ती वेदना लपवत नाही, पण ती त्यात अडकूनही राहत नाही. तिचं प्रेम तिला कमकुवत करत नाही, उलट ते तिला समृद्ध करतं. ती सांगते की कृष्णाने तिला कधीच स्वतःवर अवलंबून राहायला शिकवलं नाही. त्याने तिला स्वतःमध्ये पूर्ण व्हायला शिकवला. आणि हे ऐकताना श्रावणीला पहिल्यांदाच जाणवतं की तिच्या आयुष्यातलं प्रेम तिला लहान करत आलं आहे, तिला नेहमी कमी असल्यासारखं वाटत आलं आहे. राधा श्रावणीला सांगते की कृष्ण पुरुष असूनही पुरुष सत्तेचा भाग नाही. तो तिच्यावर अधिकार गाजवत नाही, तो तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह ठेवत नाही, तो तिला बदलायला सांगत नाही, तो तिला स्वीकारतो. आणि हेच त्याचं नैतिकत्व आहे. कारण नैतिकता म्हणजे फक्त नियम पाळणं नाही, तर दुसऱ्याच्या आत्म्याचा आदर करणं असतं. श्रावणीला हे सगळं ऐकताना अस्वस्थ वाटतं, कारण तिला कधीच असं प्रेम मिळालं नव्हतं. तिला नेहमी तू अशी असायला हवीस असंच ऐकायला मिळालं होतं. आणि इथे राधा सांगते की कृष्ण तिला कधीच अशी म्हणाला नाही, तर तू जी आहेस ती पुरेशी आहेस असं म्हणाला. हीच या कथेची खरी सुरुवात आहे, कारण इथेच श्रावणीचा आतला प्रवास सुरू होतो. या टप्प्यावर राधेची कहाणी थांबत नाही, ती इथूनच अधिक खोल होत जाते. श्रावणीच्या मनात उभे राहिलेले प्रश्न, तिच्या भावनांमधील बदल आणि राधेच्या प्रेमदृष्टिकोनाचा तिच्यावर होणारा परिणाम, या सगळ्यांचा प्रवास आपण पुढील भागात भाग 2 मध्ये अनुभवणार आहोत.